पुण्यातल्या नसरापूर त्याचबरोबर पर्वतीनंतर येवलेवाडी परिसरामध्ये सुद्धा एका चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे आणि त्या विरोधात आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा जो आहे तो काढला जातोय। पोलीस स्टेशनवरती हे सगळे शिवसैनिक जे आहेत मोर्चे घेऊन निघालेले आहेत। येवलेवाडीतल्या चिमुकलीवरती अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या ही सगळी मागणी घेऊन ते निघालेले आहेत। काय नक्की झालं, अत्याचार कोणी केलेला आहे, काय कारवाई? येवलेवाडीमध्ये काल 9 वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी तिच्या आजोबाने या ठिकाणी बलात्कार केलेला आहे। अशा अनेक घटना पुणे शहरामध्ये नसरापूर नंतर पुणे शहरामध्ये दिवसांदिवस अशा घटना घडत आहे। आपल्या मुली या ठिकाणी सुरक्षित राहिल्या पाहिजे, भविष्यामध्ये मुलींना या ठिकाणी आनंदाने रस्त्यावर फिरता आलं पाहिजे। त्या दृष्टीने अशा नराधमाला या ठिकाणी फाशीची शिक्षा आणि कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे, ही आमची प्रामुख्याने शिवसेनेची मागणी आहे। म्हणून काय मागणी आहे तुमची? राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, एकनाथ शिंदे त्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहेत, महिलांसाठी कठोर कायदे व्हावेत का? पक्षप्रमुखांना काय सांगायचंय की काय कारवाई कठोर करावी? या ठिकाणी येवलेवाडीमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि तो आजोबांनी केला। नसरापूरमध्ये पण 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला। पुणे शहर आता हे सुरक्षित नाहीये। जास्त करून पुणे शहरावर लक्षित करून गृहमंत्र्यांना पण मी विनंती करते की या ठिकाणी तुम्ही काय करताय? पुणे शहरात महिला आणि स्त्री मुली ह्या सुरक्षित नाहीयेत। तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय? आमच्या हातात द्या, त्या लोकांना जनतेच्या हातात द्या, आम्ही त्यांना धडा शिकवू। जर कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आपण पाहतो की या सगळ्या मागणीसाठी हे सगळे शिवसैनिक जे आहेत पोलीस चौकीच्या दिशेने निघालेले आहेत आणि येवलेवाडीतल्या आरोपीवरती कारवाई करावी ही सगळी मागणी या शिवसैनिकांची पाहायला मिळते। कॅमेरापर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।